आणि पुढचा चेंडू आखून टप्प्याचा यावेळेस मात्र संधी साधली गेली आहे आणि तिकडे डीपला जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी थोडंसं आपली पोझिशन बनवता चेंडू सीमा पार करून गेला आणि सरळ निघतो तो विभव चौकार. पॉईंट क्षेत्रामधून चेंडू निघाला डीपवरून आणि चांगला हा चौकार म्हणता येईल. थोडंसं वेट केला बराचसा. पहिले 3 चेंडू डॉट झाले परंतु चौथ्या चेंडूवर मात्र आपला जो फटका मारायचा होता ना तो मारून घेतला त्याने आणि 4 धावा घेताना संघाला नेऊन ठेवले जाते ते 27 या धावसंख्या 27 प्लस ऑफ 2 विकेट 2 बाद 27 धावा. आपण पाहतोय प्रगतीपथावर चाललेलं हे चौथं षटक आहे. या चौथ्या षटकातले 5 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत आणि आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो या षटकामधून. तर गुरु आणि पुन्हा एकदा तोच पवित्रा पुन्हा एकदा तो फटकाला क्षेत्ररक्षक चांगले तैनात होते सचिन आणि चेंडू चांगल्यापैकी फील्ड करतात आणि फेक करतात तोपर्यंत 2 धावा सहज घेतल्या गेल्या आणि षटक देखील संपलं गेलं. तर अशा प्रकारे ड्रिंकची वेळ झालेली मैदानामध्ये शीत पिण्याची वेळ झाली तोपर्यंत आपण डीजे मास्तरांना थोडीशी संधी देऊया. पाणी 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 आम्हाला खायला नसलं पाणी 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 मग ते कालपासून वैतागलं तिथं. हॅलो धन्यवाद डीजे. तर आपण पाहिलं असेल 4 षटकात इथे खेळ संपला गेला होता आणि शीतपेयाची वेळ सुद्धा आता थोडीशी संपली म्हणावी लागेल कारण आपण आता शीतपेय जास्त वेळ घेऊन चालणार नाहीत. अगदी 3 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये उरकला पाहिजे. तत्पूर्वी आपण 4 षटकांचा हा आढावा घेतोय. पहिली 4 षटकं जी ज्या पद्धतीने हाताळली गेली ती वाडा स्ट्रायकर संघाने खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाला राकेश यांनी सुरुवात केली 9 धावा देताना गडी बाद केला. त्यानंतर गुरु यांनी षटक आपली 2 पूर्ण केली असे म्हणावे लागेल कारण 4 षटकाच्या खेळामध्ये 2 षटकं त्यांची संपलेली. तर पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी जो मारा केला होता अप्रतिम मारा म्हणावा लागेल. 16 धावा देताना त्यांना भले विकेट जरी मिळाली नसली तरी सुरेख मारा त्यांनी केला आणि केतन यांनी सुरेख गोलंदाजी सर्वात चांगली केली म्हणावी लागेल कारण 4 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला अशी ही कामगिरी झाली होती ती या 4 षटकांमधून 3 गोलंदाजांची. तर नवीन षटकाला आता सुरुवात आहे ईशितपेय संपल्यानंतर आणि स्कोर धावा फलकावा लागल्या गेल्या 29 धावा 29 2 बाद 29 4 षटकं संपलेले. काल मी उघडत नाही काल कोणी घेतलं पण नाही कॅच पण नाही घेतला. तर नवीन षटकाला सुरुवात होते बघूया आता हे 2 चांगले फलंदाज आपण पाहतोय. मुकेश एका बाजूला दुसऱ्या बाजूला ललित सारखा फलंदाज आणि पुन्हा एकदा केतन यांचा मारा होतो षटकामध्ये ज्यांचं हे दुसरं आणि संघासाठी मात्र हे 5वं षटक जे सुरू झालं चांगल्यापैकी सुरुवात करताना अतिशय चांगल्यापैकी उंची लावलेला हा गोलंदाज आहे आणि उंचीचा फायदा मिळतो त्यांना चांगली गोलंदाजी करण्यामध्ये. जसं आपण पूर्वी पाहायचो ब्रुस रीड अतिशय उंच गोलंदाज म्हटले जायचे त्यांचा उंचीचा चांगला फायदा घ्यायचा आपल्या संघासाठी तसा प्रकारची ही उंचीचा फायदा मात्र गोलंदाज मिळतो का बघायचा. आणि यावेळेस थोडंसं हवेमध्ये चेंडू होता चांगला प्रयत्न करायला पाहिजे होता थोडंसं क्षेत्ररक्षक मागे होते आणि या दरम्यान एक धाव ललित घेतल्या संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर 30 प्लस ऑफ 2 विकेट 2 बाद 30 धावा. सध्या आपण 5व्या षटकाला सुरुवात प्रारंभ केला होता 2 चेंडू संपलेले मार्गस्थ झालेले आहे आणि आता पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र तयार होते ते मुकेश फ्रॉम बेलोसी. तर पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्यात थोडासा टाकला जातो यॉर्कर टाकला जातोय आणि यॉर्करचा फायदा घ्यावा असा प्रयत्न त्यांनी करून पाहिला परंतु पुन्हा एकदा त्यांचं अपयश आलं त्यांना आणि चेंडू मात्र डॉट टाकलाय. गोलंदाज पूर्ण लक्ष केंद्रित करतायत या गोलंदाजी आपल्याला चांगल्यापैकी करायची या दृष्टीने आणि वाडा सारख्या संघासाठी एक अतिशय कामगिरी प्रत्येक गोलंदाज अगदी आपली जबाबदारी ओळखून करतोय. तर पुढचा चेंडू आणि मुकेश मात्र आता परेशान नक्की झाले असतील की प्रयत्न तर मगाचपासून करतायत पण त्यांना यश का आता येत नाही आणि कुठेतरी गडबड होते त्यांच्या खेळामध्ये आणि याचा मात्र नक्कीच संघाला फटका बसतोय कारण संघाला ज्या अपेक्षेने धावा करायच्या आहेत जयेश पाटील यांनी सुरुवातीला नाणेफेक जिंकली बॅटिंगचा विचार केला हा एक चांगला विचार होता त्यांच्या मनामध्ये की स्कोर बुकवर मोठा धावसंख्या उभी करायची आणि या तळमळीने खेळतात हे फलंदाज.
मात्र पुढचा पुन्हा एकदा खोदून टाकला चेंडूवर फलंदाजाने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू तिकडे स्वतः गोलत गेले चेंडू अडवण्यासाठी तोपर्यंत एक धाव मिळवली होती आणि खरोखरच प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेत आहे. परंतु फिल्डर बघा किती चुस्त फिल्डर आहेत वाडा स्ट्रायकर संघाचे की लगेच चेंडू कव्हर करण्याच्या दृष्टीने पुढे जात होते आणि एक चांगलं लक्षण मी म्हणेन फिल्डिंगच्या बाबतीत. तर संघाला अगदी कोऑपरेशन देत आहेत, सर्व सुपणा लावत आहेत सर्व क्षेत्ररक्षक, कारण क्षेत्ररक्षणाची जबाबदारी खूप मोठी असते हे ओळखून हे क्षेत्ररक्षण होतं. तर केतन षटकामधला अंतिम चेंडू आणि ललित यावेळी मात्र सावध पैकी सन्मान देतात. एका चांगल्या चेंडू कव्हरमध्ये टाकलाय आणि राकेश पाटील येतात तोपर्यंत पाठीमागून सचिन यांनी चेंडू अडवलाय आणि षटकाची मात्र समाप्ती झालेली इथे. तर 5व्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावं लागलेली तिथे देवा प्रतिष्ठान संघाची 2 गडी बाद फलकावं लागता येतात त्या 32 धावा 32. खरोखरच महाराष्ट्राचं जर भूषण म्हटलं तर चला फिल्डिंग लावा लागेल, वेळ घालू का पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. तर आदर्श शिंदेचा हा सुमधुरपणा आवाज ऐकतो, कारण शिंदे घराणं आपण पाहिलं तर महाराष्ट्राला खूप चांगली सुंदर गाणी आपण पाहिली असतील, विशेषतः प्रल्हाद शिंदे ज्यांनी खऱ्या अर्थाने आपला गायकी संपूर्ण महाराष्ट्राला अगदी खूप सुंदर आवाज दिला, सुमधुर संगीत दिलं, गाणी दिली आणि तोच वारसा आपण पाहतो आता आदर्श शिंदे. तर नवीन षटकाला सुरुवात होते आता 6व्या षटकाची सुरुवात आणि सचिन यांचा मारा होते. बाबा सचिन यांची सुरुवात, ज्यांचं पहिल्या षटकाला सुरुवात म्हणायला गेल. गुरु यांची 2 षटकं संपले आहेत, केतन यांची 2 षटकं संपले आहेत, राकेश यांचं 1 षटक संपलंय आणि 6व्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फुल टॉस चेंडू फटकावण्याचा प्रयत्न पुन्हा बसला नाही, परंतु तरी देखील गली क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाजाने 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा विचार मात्र विकेट आपली गमावावी लागेल. सर्व सोपणाला लावण्याचा प्रयत्न होता, परंतु आपला बळी मात्र द्यावा लागतो इथे तो मुकेश यांना, कारण त्यांना कल्पना होती ललित यांना स्ट्राईकवर ठेवणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपली विकेट त्यांनी गमावली, स्वतःच आत्मदहन केलं असं म्हणायला लागेल आणि याचा फटका मात्र संघाला बसतो, कारण तिसरा गडी इथे बाद झालेला आणि 3 गडी बाद होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर 33. 3 बाद 33 आणि सचिन जे मारा करतोय सुरू. तर मुकेश जे खेळले या सामन्यामधून ज्यांनी संघासाठी एकंदरीत धावा ज्या केल्या, 11 चेंडू खेळताना 1 चौकार मारला आणि एकंदरीत 10 धावा केल्या. मात्र इथे मात्र पहिल्या दरम्यान 1 चेंडू संपला. तर नक्कीच कमी मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करणं हा उद्देश असतो फलंदाजाचा आणि त्या तुलनेत थोडेसे कमी पडले तर मुकेश 11 चेंडूत 10 धावा आणि आता या षटकात सचिन सुद्धा चांगला मारा करू लागले. तर चेंडू थोडासा लोअर फुलटॉस म्हणाला गेला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि फटकावला गेला तोपर्यंत 1 धाव आणि डायरेक्ट हिट आता झाली होती, परंतु तोपर्यंत फलंदाजी लगेच दुसऱ्या धावेचा विचार केला होता, कारण चेंडू पाठीमागे गेलाय, बॅकअप होत आहे. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा देखील सहजतेने विचार झाला आणि धाव पळून काढली गेली. तर जिथे खरे म्हणजे 1च धाव होती तिथे 3 धाव मिळाल्याचा फायदा नक्कीच मिळतोय तो देवा प्रतिष्ठान संघाला आणि 3 धावा जोडले गेले धावसंख्येमध्ये भर करताना संघाची धावसंख्या 36, 3 गडी बाद 36 धावा. 6वं षटक प्रगती पथावर आहे सचिन बाबा यांसह. तर 3 चेंडू संपलेले आहेत या षटकामध्ये आणि 4थ्या चेंडूला सामना करतील ते अमित, ज्यांना आता स्ट्राईक मिळते. एक चांगले लढाऊ ऋतूचे फलंदाज आहेत तिळगाव गावचे आणि थोडासा स्लोवर चेंडू टाकला गेला लगेच त्यांच्यासाठी मात्र पवित्रा बदल गोलंदाजांनी आणि एक चांगली गोलंदाजी हुशारीने गोलंदाजी म्हणेन माइंड गेमचा वापर करतात, कारण क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ म्हटला तो ज्या खेळाडूची कणखर बुद्धी असेल, निरीक्षण शक्ती चांगली असेल, तो खेळाडू खूप चांगली कामगिरी करून जातो आणि यावेळी मात्र नक्कीच आपली जागा शोधली आणि चेंडू सारा स्क्वेअर लेगून मारला गेला, जरा चौकार, विवो चौकार, जबरदस्त चौकार. तर चौकारानं आपला
सुरुवात करतायत म्हणावं लागेल, कारण पहिला चेंडू डॉट खेळून गेले किंवा एक चेंडू खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूला मात्र प्रतिकार केला चांगला चौका ठोकताना आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या त्यावरून नेली ती 40 वर 40. पुढचा पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळला गेला जो अगोदर चौकाराच्या आधी हाताळला गेला, स्लोवर टाकला गेला आणि आता सुद्धा स्लोवर टाकताना षटक आपलं संपून टाकलं गेलं. म्हणजे एकंदरीत 6 षटकांचा खेळ संपला गेला. तर 6 षटकं संपलेले आहेत. देवा प्रतिष्ठान संघाने जी मजल मारले धावाच्या पाठलाग म्हणजे सुरुवातीला पाठलाग नंतर करायचं आहे तो वाडा स्ट्रायकर संघाला, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर आणि डीजे मास्टर सुज मधुर संघ आपल्याला ऐकवत आहेत. तर 6 षटक संपलेले, 36 चेंडू संपलेत खेळण्याचे. एकंदरीत आपण पाहतो 48 चेंडूचा हा सामना आहे किंवा 8 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये 36 चेंडू संपलेले आहे आणि 36 चेंडूमध्ये 40 धावा केल्या गेल्या आतापर्यंत. ते देवा प्रतिष्ठान संघाने 3 गडी गमावताना आपले 3 चांगले फलंदाज गमावे लागले संघाला. जयेश पाटील स्वतः संघाने एक बाद झाले, मुकेश बाद झाले धावचित रूपाने आणि आता मगाशी आपण पाहिलं असेल हसमुख बाद झाले. त्यानंतर ललित आणि अमित ही जोडगोळी मैदानामध्ये खेळते, फलंदाजी करते आहे. अशा वेळीच नवीन षटकाला सुरुवात. राकेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, ज्यांनी पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं गेलं आणि पहिला फलंदाज त्यांनी बाद केला जयेश पाटील यांना. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा आत्महत्या मिळवल्या गेला, गरज नव्हती कारण चेंडू हातात होता इष्टीच्या. अशा वेळीच आम्ही त्यांनी प्रयत्न केला धाव घेण्याचा आणि मात्र ललित यांना आपलं आत्मस्मरण करावं लागतं, आत्मस्मरण करावं लागतंय आणि त्यामुळेच हा आणखी एक गडी धावचित रूपाने बाद होतोय. तर मुकेश बाद झाले त्याप्रमाणेच बाद म्हणावे लागतील ते ललित झाले. खूपच निराशा झाली संघाची. तर चौथा गडी बाद होतोय, 4 बाद, धावसंख्या स्थिरावलेली फलकावर 40 धावा आणि आता मात्र धावा वाढवण्याच्या ओघामध्ये ही विकेट गेली असं म्हणावं लागेल, कारण धावा आता आवश्यक आहेत संघाला. कारण आपण पाहतोय या लीगमध्ये सर्वाधिक धावा वाडा स्ट्रायकर संघाने केल्या होत्या, 107 धावा सर्वाधिक केल्या होत्या आणि त्यानंतर आपण दुसऱ्या 2 संघांचा सुद्धा विचार केला की 104 धावा करताना सामना टाय सुटला होता, म्हणजे मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा झाला आहे. तर अशा वेळेस ज्या स्कोर बुकवर सकाळच्या सत्रात धावत आहेत तर गेले ते नवीन फलंदाज भूपेश, सामना मात्र करतील ते अमित आणि या षटकामधून दुसरा चेंडू पायात पडलेला आणि मात्र पायाची तुझा पेल उचलून झाले पंचांनी सुरेखरित्या चेंडू टाकला होता, स्लोवर टाकला परंतु यॉर्कर अगदी रेषेमध्ये पकडला गेला. तर बघा इतक्या वर्षाचा अनुभव आपण पाहतोय तो राकेश पाटील यांचा अतिशय धूर्त गोलंदाज आहेत आणि त्या धूर्तपणा त्यांनी दाखवला. या चेंडूवर अगदी स्लोवर टाकला, सुरुवातीच्या चेंडूवर विकेट घेतली होती, त्याचाच परिणाम आपण पाहिला की पुढचा चेंडू टाकण्यासाठी त्यांना अजून आत्मविश्वास आला आणि आणखी एक चेंडू सोडून देताना मात्र इथे मात्र विकेट गेली, कारण मग धावचित रूपाने फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाजाला प्रेशरमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी लेग बिफोर घोषित केला किंवा पंचांनी त्याला बाद दिला. पंच चांगल्यापैकी चेंडू टाकला गेला आणि सफलता मिळवली, ती सामन्यातली दुसरी सफलता मिळवली राकेश पाटील यांनी. सुरुवातीला जयेश पाटील, आता मात्र बाद केलं त्यांनी ते या फलंदाजाला आणि पुढचा चेंडू त्यामुळे अतिशय पुन्हा एकदा सुरेख टाकला गेला. तर लगातार सुरेख मारा करतायत आणि फलंदाज जे मयूर आले आता नवीन फलंदाज, त्यांना मात्र हा दडपण थोडंसं बाजूला ठेवावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल संघासाठी. पुढचा चेंडू आणि थोडासा ऑफ स्टिक वरून निघतो मागे थोडासा, तरी सुद्धा एक अप्रतिम आपण गोलंदाजी पाहतोय ती राकेश यांची या षटकामधून. कुठल्याही प्रकारची आतापर्यंत धाव दिली नाही, मात्र 4 चेंडू संपलेले आहे आणि एक सफलता मिळवली, ती एक गडी धावचित रूपाने बाद केला. असे 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झाल्यात. तर आपण पाहतोय वाडा प्रीमियर लीग 2017 साल, 3रं पर्व आणि आजच्या दिवसाचा हा 5व्या दिवसाचा हा खेळ आणि या षटकामधून पुढचा चेंडू हा पॉली चेंडू मात्र यावेळी नक्कीच पूल केला जातोय आणि क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर, उत्तुंग षटकार, विवो षटकार.
तर चांगला षटकार ठोकताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते फलकावर, ते मात्र 46-46. आणि नुकताच दरम्यान आणखी एक चेंडू संपलाय, म्हणजे षटक पूर्ण केला आणि आपला कोटा देखील पूर्ण केलाय तो म्हणावा लागेला राकेश पाटील यांनी. एकंदरीत 7 षटकांचा खेळ संपला गेला. तर 7 षटकामध्ये 5 गडी बाद झाल्यात देवा प्रतिष्ठान संघाचे आणि फलकावर धावसंख्या लागली ती 46-46. म्हणजे नक्कीच थोडंसं काबूत ठेवलं असं म्हणायला गेलं. देवा प्रतिष्ठान संघाचं जे विचार होते, त्यांचं जे सुरुवात करण्याचे प्रयत्न होते की सुरुवातीला नाणेफेक जिंकावी, एक भला मोठा स्कोर बुकवर ठेवावा, हे त्यांचं स्वप्न थोडंसं नक्कीच विरळ झालं म्हणावं लागेल. थोडंसं त्यांचा स्वप्नभंग झाला म्हणावं लागेल. तर त्याला फिल्डिंग लावायची, अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतोय आणि वाडा स्ट्रायकर संघाने त्या तुलनेत खूपच सुंदर कामगिरी म्हणावी लागेल केलेली. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतोय. तर बघूया कशा प्रकारचे डावपेच चालतात दोन्ही संघाकडून, विशेषतः जे बॅटिंग करणारे खेळाडू आहेत त्यांचा पवित्रा कसा असेल तो या अंतिम षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गोलंदाजी वापरले जात आहेत, त्यांचा सुद्धा वेगळा विचार असेल सामन्यातला. तर त्यासाठी मात्र सचिन बाबा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आपला कोट्यातला अंतिम षटक घेऊन किंवा सामन्यातला संघाकडून देखील अंतिम षटक असेल. तर इथे खऱ्या अर्थाने देवा प्रतिष्ठान संघाला धावांची नितांत गरज आहे. मोठे मोठे फटके मारणं महत्वाचं असेल. तर त्या तुलनेत थोडीशी धावसंख्या कमी दिसते फलकावर, जी नक्कीच जिंकण्याच्या दृष्टीने, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या दृष्टीने थोडंसं धावसंख्या फलकावर वाढली जावी या दृष्टीने विचार होत असावा. आणि तर पाहायचं आपल्याला कशी सुरुवात होते या षटकामध्ये. त्याला सामना चालू राहिला पाहिजे. कृपया कुठल्याही प्रकारचे कॉमेंट्स नको खेळाडूंकडून, कारण पंच आपली अतिशय चांगली कामगिरी पण पाहतोय. आणि पहिलाच चेंडू थोडासा का होईना लेग स्टिकच्या बाहेर पडत मात्र पूल केला जातोय आणि त्यावर फलंदाज दुसऱ्या धाबेसरी वळतात, कारण दिनेशने चेंडू फेल केलाय तोपर्यंत उशीर होतो फेक करण्यामध्ये आणि याचा फायदा उचलता फलंदाज भूपेश यांनी आणि 2 धावा घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडतात. संघाची धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचलेली ती मात्र आता 48-48. तर 5 बाद 48 धावा फलकावं लागतात. निम्म्या संघ तंबूमध्ये परतलाय आणि पुढचा स्लोवर टाकला तर थोडासा पुढ्यात ठेवला गेला चेंडू. स्विंग देखील होता, रिव्हर्स स्विंग होत होता थोडासा ऑफ स्टिकच्या बाजूने आणि एक डॉट चेंडू म्हणजे नक्कीच धाव रोखली गेली असं म्हणावं लागेल. तर सचिन अगदी बुद्धिमत्तेने गोलंदाजी करतात षटकामधून आणि पुढचा देखील तोच टप्पा, तीच दिशा आणि तोच प्रकारचा चेंडू. लगातार 2 चेंडू डॉट आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय तो अंतिम षटकामधून. तर यासाठीच मला वाटतं मयूर यांना थोडंसं काहीतरी कान मंत्र द्यावा लागतो या आपल्या सहकार्याला, की आपल्याला धाबा करायच्या डॉट टाकून चालणार नाही. आपल्याला एक एक धाबेचं महत्व आपण ओळखणार होतं अंतिम क्षणामध्ये या सामन्याच्या. आणि पुढचा चेंडू मात्र याचा फटकावला नक्कीच चांगल्यापैकी मारला गेला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले फील्ड करताना. चांगलापैकी थ्रो केले तो गोलंदाजाच्या हातामध्ये. एक धाव मात्र आणि या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 49-49. 5 बाद 49. आज आपण पाहिलं आणि लालच दाखवलं यावेळेस मात्र नक्कीच त्याचा फायदा मयूरने घेतला. चेंडू सरळ लॉंग लेगवरून सीमारेषे बाहेर षटकार मारलाय आणि जबरदस्त फटकावर प्रहार करताना मात्र VO षटकार, अंतिम चांगल्यापैकी षटकार म्हणावा लागेल तो मारला गेला या षटकात. गेला चेंडूवर आणि 5 चेंडू जायचा खेळ संपलेला. षटकातले 5 चेंडू संपलेत, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु एक संधी दिली असं मी म्हणेन. गोलंदाजाने त्यांना प्रमोट केलं असं म्हणावं लागेल, प्रोत्साहित केलं की तुम्ही फटका मारा आणि याचा फायदा मात्र नक्कीच मयूरने घेतला. तर 50 पार झाली, फलकावर धाव संख्या लागल्या त्या 55 धावा. 5 बाद 55. शेवटचा चेंडू आहे, लास्ट टू गो. तर मयूर खरोखरच चांगले फलंदाज आहेत. आपण पाहतोय सर्वस्व संघाचा अनेक वेळा चांगला खेळ केला आहे त्यांनी आणि जी संधी मिळाली त्या संधीचा फायदा त्यांनी घेतलाय. लगातार चांगली कामगिरी करतात, कारण 2 षटकार त्यांनी मारलेत आतापर्यंत या सामन्यामधून. तर एक अजून संधी घेण्याचा प्रयत्न असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो या षटकामध्ये. 8व्या षटकातून शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते स्ट्राईक एंडवर मयूर.
तर सचिन बाबा यांचा पायात पडलेला चेंडू मात्र यॉर्कर यांचा चेंडू फटकावला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडू फील्ड करता येतात. मिथून स्वतः मात्र फील्ड होते त्याने चांगल्यापैकी फेक केली आणि तोपर्यंत फलंदाजाने थोड्याशा जोरकसपणे 2 धावा घेतल्या. रिस्की धावा म्हणायला लागतील अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्यात आणि अखेर षटकाचा समाप्ती होते. एकंदरीत 8 षटकांचा खेळ संपला गेला. सचिन यांचा देखील कोटा संपलेला आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसले फलकावरती 57. देवा प्रतिष्ठान संघाची जरी चांगली सुरुवात जर नसली तरी देखील त्यांनी चांगल्यापैकी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तो वाडा स्ट्रायकर संघाला आणि त्यामध्ये त्यांनी धावा केल्यात. तर 57 धावा फलकावर लावल्यात. तर 8 षटकं तर संपलेली आहेत. डीजे मास्टरचा पुन्हा एकदा मधुर संगीत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि या 8 षटकांचा आपण आढावा घेऊया थोडासा. एकंदरीत जी सुरुवात झाली या सामन्याला आज सकाळी 5व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि देवा प्रतिष्ठान वर्सेस वाडा स्ट्रायकर्सचा जो सामना सुरू झाला. नाणेफेक सुरुवातीला जिंकली देवा प्रतिष्ठान संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा जो विचार केला गेला या बॅटिंगमध्ये त्याची सुरुवातच थोडीशी खराब झाली. पहिल्या चेंडूवर षटकार मारला जयेश यांनी आणि त्यानंतर ते बाद झाले राकेश पाटील यांना सफलता घेताना. त्यानंतर गुरु यांनी षटक चांगल्यापैकी हाताळलं गेलं. केतन यांनी चांगल्यापैकी मारा केला. त्यानंतर सचिन बाबा यांची देखील आपण चांगली कामगिरी पाहिली गोलंदाजीमध्ये आणि पाहता पाहता संघाचा जो डोल मारा होता एकंदरीत 8 षटकं जेव्हा संपली त्या 8 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा फलकावर लावल्या. त्या मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे विकेटचं पतन झालं. पहिला गडी बाद झाला होता 6 या धावसंख्येवर, दुसरा गडी बाद 22 या धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झाला होता. तर यापुढचा जो सामना असणार आहे तो कोहज चॅलेंजर वर्सेस एबी वॉरियर्स या 2 संघांमधला सामना असेल. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन आपली प्लेइंग लिस्ट पाठवायची लगेचच तयारीला राहिलं पाहिजे आणि तसंच टॉस बॉक्समध्ये लगेच हजर झालं पाहिजे. तर अशा प्रकारे 57 धावा फलकावर लावल्या गेल्यात. आता 58 धावांचं टार्गेट घेऊन आता मैदानामध्ये उतरणार आहे तो वाडा स्ट्रायकर संघ ज्यांना बरोबर 48 चेंडूमध्ये 58 धावा करायचे आहेत. हे लक्ष इतकं कठीण सुद्धा नाही आहे, तितकं सोपं सुद्धा नसेल. कारण आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारची छोटी छोटी लक्ष्य असतात ती कधी कधी कठीण सुद्धा बनतात. तर अशा वेळेस वाडा स्ट्रायकर संघाला नक्कीच गांभीर्याने विचार करावा लागेल सामन्याला. तर आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. 198 देशांमध्ये 7 समुद्र पार गेलेली ही महाराष्ट्रातील एक मोठी प्रीमियर लीग स्पर्धा मधल्या आणि नक्कीच आपल्या तालुक्याला तर अभिमान असेल, प्रत्येक व्यक्तीला अभिमान असेल की आपल्या या तिसऱ्या पर्वाचे पण जो खेळ पाहतो आजचा 5वा दिवस पाहतो आणि आपले जे आयोजक आहेत आपले जे वाडा क्रिकेट असोसिएशन जे खूप झट्ट आहे या स्पर्धेला आणि खूप परिश्रम घेतलेत, खूप कष्ट घेतलेत अनेक सहकार्यांनी. तर त्या सहकार्यांचं चीज मला वाटतं नक्कीच होतं आहे कारण एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय, चांगल्यापैकी नियोजन पाहतोय आणि विवोच्या माध्यमातून ज्या कंपनीने एक मोबाईलची चांगली कंपनी आपण पाहतो सध्या अग्रेसर आहे मोबाईलमध्ये, अशा कंपनीने आपल्याला खूप मोठा सहकार्य दिलेला आणि हे सहकार्य रिअल अकॅडमी सुद्धा आपल्याला देते इथे. तर खरोखरच त्यांच्या मोठ्या सहकार्याने या चांगल्या स्पर्धा सुद्धा आपण पाहतोय. तर त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना सुद्धा आपण देऊ इच्छितो. तर त्या सुरुवातीला लगेचच बॅट्समन गेले पाहिजेत, लगेच सामना सुरुवात झाली पाहिजे कारण 35 ते 40 मिनिटांमध्ये इनिंग आपल्याला संपवायची आहे. हा दृष्टिकोन ठेवून पुन्हा एकदा सर्वांचं सहकार्य मोलाचं असेल. तर एकंदरीत या सामन्यामध्ये आपल्याला जे योगदान दिलं गेलं देवा प्रतिष्ठान संघासाठी 6 धावा केल्या. तर जयेश पाटील यांनी 10 धावांचं योगदान दिलं, मुकेश यांनी त्याचबरोबर 11 धावाकडून हसमुख पाटील बाद झाले, ललित यांनी मात्र 6 धावा केल्या. त्यानंतर अमित यांनी सुद्धा संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं, मात्र भूपेश 3 धावा दिला आणि मयूर यांनी जी खेळी केली होती खरोखरच आपला प्रतिम म्हणावं लागेल की ज्यांनी 2 षटकार मारले आणि 2 धावा करताना 14 धावा एकत्रित केल्या एकत्रित. तर त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळे बऱ्यापैकी स्कोर उभा झाला तो फलकावर. त्या 57 धावा आता 58 धावांचं टार्गेट चेसिंग लक्ष असेल तो सामना जिंकण्यासाठी वाडा स्ट्रायकर संघाला आणि सलामीचे 2 त्यांचे बल्लेबाज बिन्नीचे अनुभवी फलंदाज मैदानामध्ये येत आहेत ते राकेश पाटील आणि
पंकज पागधरे की ज्या फलंदाजाने आपण पाहिलं असेल परवाच्या दिवशी जो सुरेख गोलंदाजी केली होती, या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक फलकावं लावलं होतं. आणि एकंदरीत आपण पाहिलं असेल तर 3 अर्धशतक लावले आहेत. सुरुवातीला विकी काळेंनी अर्धशतक लावलं, दुसरं अर्धशतक लावलं ते पंकज यांनी, आणि कालचं तिसरं शतक अर्धशतक आपण पाहिलं असेल ते अर्थातच आपल्या वाडे तालुक्याचा वंडर बॉय खेळाडू म्हटलं जातं ते विशाल वलटे. असे 3 अर्धशतकं लागली गेली. आणि आता आमची सुद्धा वेळ संपली. आम्ही लगेचच इथे निखिल यांना विनंती करतो की पुढचं आता आपण 8 षटकांसाठी आपला इथे कॉमेंट्री सुरू करावे. त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम. तर धन्यवाद सर. एकंदरीत आपण पाहतायत एक मोठा महोत्सव, या क्रिकेटच्या महोत्सवाला सुरुवात झाली तो शनिवारचा दिवस, आणि त्या दिवशी आपण पाहिलं 10:45 शुभ मुहूर्तावर जो पहिला चेंडू हाताळला गेला तो वाडा लायन्स संघाच्या महेश जाधवकडनं. सातत्यानं आता मात्र हे टेनिस क्रिकेटची ही प्रतियोगिता बहरत चालली आहे. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर 2 नामांकित फलंदाज, कारण एक तरुण फलंदाज पंकज पागधरे जो बॅटिंग स्टँडवर अप्पर एंडवर खेळेल, आणि बॉटम एजवर ज्याला साथ दिली जाईल तो अनुभवाची एक भली मोठी मदार ज्याच्या पाठीशी तो राकेश पाटील, द मॅन फ्रॉम वाघोटे. हा खेळाडू एकंदरीत खूप टेनिस क्रिकेट ज्यानं गाजवलाय. तर षटकातला पहिला चेंडू असेल प्रेक्षकाच्या हातात. पंकज वन्स अगेन त्याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं वायडिश डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर वायडिश डीप मिड विकेट या क्षेत्रांच्या मध्यावर चेंडूला खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. वन्स अगेन धनंजय जाधव डावखुऱ्या हाताने. आता मात्र एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू हाताळला गेला आहे आणि खूप जबरदस्त प्रयत्न, कारण राकेश पाटील बचावलेत. निश्चित रूपाने 1 धाव तर धाव फलकावर आले, 2 धावा धाव फलकावर आल्यात, 1 अतिरिक्त धाव आणि 1 सिंगल, अशा 2 एकंदरीत धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात. धनंजय जाधव जो सातत्यानं चांगली कामगिरी करतोय, त्याला खूप कसब कौशल्यपणाला लावावे लागणार आहेत, कारण नियंत्रित क्षेत्ररक्षणाचं हे षटक आहे. अक्रॉस द बॅट वन्स अगेन पंचांकडे दाद मागितली जाते आणि फलंदाज बाद. सबसे बड़ी मछली जाल में राकेश पाटीलच्या पारीचा अंत बाद. आपण यूट्यूबवर डायरेक्ट चेक करू शकता. मी प्रत्येक चेंडू टाकताना अजिबात या मायक्रोफोनवरून कधीच बोलत नाही, कारण आम्ही बऱ्याच मोठ्या प्रोफेशनल सामने करतो, त्यामुळं ही सातत्यानं पंचांकडनं आम्हाला सांगणं असतं. यू कॅन चेक ऑन लाईव्ह फिल्म, तुम्ही डायरेक्टली लाईव्ह चित्रफितीवर चेक करू शकता. तर निश्चित रूपानं बाद झाला आहे राकेश पाटील यानं. फळीची एज ज्याची घेतली गेली आणि यष्टीरक्षकानं झेल टिपला गेला. धनंजय जाधव अप्रतिम चेंडू हाताळला गेला धनंजयकडनं. तर राकेश पाटील एक मोठी विकेट जी मिळते. देवा प्रतिष्ठान मात्र आता चांगलं कमबॅक करतोय. देवा प्रतिष्ठान संघाकडनं एक चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते विशेषतः धनंजय जाधवकडनं. तर पाहूयात आता मात्र बॅटिंग स्टँडवर फलंदाज मिथुनजी नाईक स्वतः वनडाऊनला जे फलंदाजी करतील. पाहूयात षटकातला पुढचा चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड. जबरदस्त प्रहार, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमधनं चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. आउटफील्ड तेज, चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार येतोय मिथुन नाईक यांच्या फळीतून. तर निश्चित रूपानं बरेचसे आपण पाहतोय, कारण मागच्याच एका कालावधीत TPL टिळक प्रीमियर लीग जी आमच्या यूट्यूब टेनिस क्रिकेट वाल्यांनीच कॅरी आउट केली आहे पूर्ण, आणि निश्चित रूपानं जी लाईव्ह दाखवली गेली www.tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह दाखवली गेली.
एक चांगला चेंडू फुलिश लाईन डिलिव्हरी मिथून याला हाताळला गेला धनंजयकडनं आणि चेंडू सरसावला तो बॅकवर्ड लेग स्लिपमध्ये. एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. षटकातला 6वा चेंडू असेल. पंकज पागधरे जो एक मातब्बर खेळाडू. एक प्रहार केला गेलाय. मिड विकेटला चेंडू सरसावतोय आणि झेल टिपली जाते. फलंदाज बाद. पंकज पागधरेच्या बारीचा अंत. विकेट क्रमांक 2चं पतन. तर फार मोठा हादरा बसलाय कारण ज्याच्याकडनं आशा पल्लवित झाल्या होत्या तो पंकज मात्र फलंदाजीवरून परतलाय. कारण पंकजनं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर जबरदस्त झेल टिपला गेला. तो वाईडिश मिड विकेट आणि मिड लॉंग ऑनच्या मध्यावर. अजिबात टीम मीटिंग नकोय. देवा प्रतिष्ठान मी नम्र विनंती करेन विना विलंब. आणि फलंदाज केतन चौधरी उर्फ गुंडू जो बॅटिंग स्टांजवर आलाय. फलंदाजी करेल सेकंड डाऊनला. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. जे षटक असेल दुसरं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाज कोण असेल कारण गोलंदाजी सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि अप्रतिम आणि सुरेख चेंडू हाताळणं या क्षणाला खूप महत्त्वाचं आहे. कारण धावसंख्येचं लक्ष खूप छोटं आहे. कारण धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर एकंदरीत फक्त 57 धावा धावफलकावर लागल्या होत्या. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात त्या वाडा स्ट्रायकर संघाच्या. एकंदरीत 57 धावा देवा प्रतिष्ठान संघानं उभ्या केल्या होत्या. विजयासाठी 58 धावांचं लक्ष जे वाडा स्ट्रायकर संघासमोर ठेवलंय. म्हणजेच अजूनही 51 धावांची गरज आहे. 7 षटकं असतील म्हणजे तुमच्याकडे 42 चेंडू आहेत अजून आणि 51 धावा करायच्या आहेत. म्हणजे एक सोपं लक्ष आहे. परंतु विकेट टिकवावी लागतील. बळी थांबून ठेवावे लागतील. तुमच्या ज्या विकेट्स आहेत त्या तुम्हाला थांबवाव्या लागतील. वन्स अगेन बॉलिंग मार्कवर गोलंदाज अमित जाधव द मॅन फ्रॉम तिळगाव सातत्यानं चमकतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी ज्याच्या भात्यातनं होत्या. तो गोलंदाज अमित कादिवली गाव एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल तो मिथुन नाईक या उजव्या हाताच्या फलंदाजाला. आता मात्र एक जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयास परंतु सन्मान दिलाय. चेंडू विसावलाय तो 38 सर्कलच्या आतच सिलिमिडॉन आणि शॉर्ट मिड विकेटच्या मध्यावर चेंडू गेला आणि एक धाव मिळाली आहे. आता मात्र 50 धावा 41 चेंडू असतील आणि 50 धावांची गरज असेल विजयासाठी ती वाडा स्ट्रायकर संघाला. गोलंदाजी मार्कवर वन्स अगेन गोलंदाज अमित जाधव फायर करेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र वन्स अगेन अंडर प्रेशराइज आणि विकेट क्रमांक 3चं पतन. एक चुकीचा फटका पडझड होते. आता मात्र वाडा स्ट्रायकर्स टीमची. फलंदाज बाद. तर या विकेट बाद होण्यानं फार मोठी पडझड झाली कारण केतन चौधरीला फक्त सिंगल डबल रोटेट करायची गरज होती परंतु निराशा केली कारण एक चुकीचा फटका एक सॉफ्ट डिसमिसल आणि विकेट क्रमांक 3चं पतन झालंय. आता मात्र विशाल बागुल एक सातत्यानं चांगली खेळी करणारा एक डिफेंडिव्ह फलंदाज आहे. एक तंत्रशुद्ध एक शास्त्रशुद्ध फलंदाजी करणारा आणि क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं खेळणारा हा फलंदाज आहे जो बॅटिंग स्टांजवर आलाय मिथुनजी नाईक यांना साथ देण्यासाठी. अप्पर एंडवर खेळतील मिथुन. निश्चित रूपाने 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ संपलाय. वन्स अगेन गोलंदाज अमित तयार राईट आर्म ओव्हर. एक प्रहार चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनला भेदून सीमारेखा पार चौकार. 4 धावा मिळतील डीजे मास्टर.
तर या चौकारानं धावफलक झपाट्यानं जाऊन पोहोचतंय ते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा एकंदरीत धावफलकावर लागतील. आणि 3 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपुष्टात आलाय. सूरज पाटील ज्यांचं आगमन होत आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. अमित जाधव वन्स अगेन फायर करेल. आता मात्र वन्स अगेन एक प्रहार कार्पेटच्या साह्यानं सिली मिडॉनला चेंडू सरसावला. एक धाव तेजीनं घेतली गेली आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते आता मात्र 13 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज असेल. तर आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू हाताळून झालेत. म्हणजे शेवटचे 2 चेंडू हाताळणं बाकी आहे. म्हणजे एकंदरीत पुढची 6 षटकं असतील आणि या षटकातले 2 चेंडू म्हणजे 38 चेंडू आणि 45 धावा असं लक्ष काबीज करावं लागेल ते वाडा स्ट्रायकर संघाला. आणि देवा प्रतिष्ठानला हा सामन्यात जर वापसी मिळवायची असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जातो. शॉर्ट मिड विकेट थोडीशी स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकवली जाते. जबरदस्त कॅच, दैट्स द मैजिकल वन. विकेट क्रमांक 4 सबसे बड़ी मछली जाल में विशाल बागुल परतलाय. तर मी पुन्हा नम्र विनंती करतोय, फलंदाजानं तयारीत राहायचंय. कारण फलंदाज जेव्हा एक फलंदाज 30 यार्ड बाद होणारा फलंदाज 30 यार्ड सर्कल जेव्हा सोडतो तेव्हा तुम्ही बाउंड्री लाईनच्या आत एंट्री केली पाहिजे. कोच चॅलेंजर वर्सेस एबी वॉरियर. एबी वॉरियर कॅप्टन आणि कोच चॅलेंजर कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लगेचच कोच चॅलेंजर कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट घेऊन नाणेफेकीसाठी यायचंय आणि एव्ही वॉरियर कॅप्टन. तर आमची विनंती असेल, एव्ही वॉरियर्स संघाचा संघनायक आणि कोहोज चॅलेंजर संघाचा संघनायक विना विलंब आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर अप्रतिम आता मात्र गोलंदाजी सातत्यानं हवी ठरते आणि याचं कारण एकच आहे की अमित जाधव जो सातत्यानं चांगला चेंडू हाताळतोय वन्स अगेन सामना करेल. अप्रतिम हे अग्रेशन आहे आणि निश्चित रूपाने हा उत्साह आहे. एक विकेट एक्स्ट्रा टिपल्यानंतरचा मिळणारा हा उत्साह निश्चित रूपाने दाखवला जातोय देवा प्रतिष्ठान संघाकडनं. षटक क्रमांक 2 ची वर्मी लागते आणि धावफलकावर धावा स्थिरावलेल्या अवस्थेत 13 धावा. आता मात्र 36 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. ती मात्र वाडा स्ट्रायकर संघाला खूप मोठी पडझड झाले कारण पटापट एका पाठोपाठ एक गडी बाद झालेत. डीजे मास्टरला संधी देऊयात. वन्स अगेन टीम मीटिंग नकोय. मी नम्र विनंती पुन्हा एकदा करेन, आपण तिसरं षटक विना विलंब प्रगतीपथावर आणायचंय. तर सचिन जो खेळपट्टीवर आलाय एक विश्वासाची थाप त्याच्या पाठीशी आहे. कारण सातत्यानं वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आता यानंतर वाडा प्रीमियर लीग या 2 लीग मध्ये ज्यांच्यावर संघ मालकानं विश्वास दाखवलाय तो सचिन खेळपट्टीवर. मिथुन नाईक स्वतः जे वाडा स्ट्रायकर संघाचे कर्णधार आपण पाहतायत जे बॅटिंग स्टँड्सवर फलंदाजी करतील. सामना करतील जयेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू जो थोडासा बॅड पॅच मध्ये ज्याचा बॅड पॅच थोडासा सुरू आहे परंतु गोलंदाजीत मात्र कमालीचं प्रदर्शन करतोय. गोलंदाजी सातत्यानं चांगली करतोय. तो मात्र आता गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळेल आमच्या पॅव्हेलियन सिटी एंड कडनं. तो जयेश पाटील मिथुन नाईक सामना करतील. पॅव्हेलियन सिटी एंड जो सिलेक्टेड एंड आहे जो खूप पूरक आहे तो फलंदाजीसाठी, कारण वाऱ्याची दिशा ही मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं चालू आहे. त्यामुळे निश्चित रूपाने हा जो एंड आहे तो फलंदाजीसाठी खूप पूरक आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे कारण शॉर्ट एक्स्ट्रा डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात केला गेलाय आणि वाईडिश लॉंग ऑफला धनंजय जाधवला तैनात केलं गेलंय. ललित राऊत मिड लॉंग ऑनला आणि वाईडिश लॉंग ऑनला आपण जर पाहिलं तर एक खेळाडू आहे. मिड विकेटला एक खेळाडू आहे. पाहूयात जयेश पाटील फायर करेल.
पहिला चेंडू शॉर्ट एक्सा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळला जातोय 38 सर्कलच्या डोक्यावरनं. पहिली धाव तेजीने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 35 चेंडू आणि 43 धावा म्हणजे 8 या गुणसंख्येचा फासला आहे. 8 चेंडू कव्हर अप करायचे आहेत. त्यानंतर मात्र बॉल टू रन्स अशी अवस्था उद्भवू शकते. त्यासाठी एका मोठ्या भागीदारीची गरज आहे. वाडा लायन्स संघाला एक खूप मोठी भागीदारी गरजेची आहे. वन्स अगेन जयेश. विकेट क्रमांक मिथुन नाईक बाद. अप्रतिम गोलंदाजी जयेश पाटील चमकलाय. फलंदाज क्रमांक 5 परतलाय. वाजव ना जोरात वाजव. तर बाद झालाय. क्रमांक 5 चा गडी जर आपण पाहिलं तर बाद. जयेश पाटील अप्रतिम गोलंदाजी करतोय. जयेश पाटीलने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि या 2 चेंडूंच्या खेळाच्या समवेत 15 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. येणारे साधारणतः 34 चेंडू असतील. रितेश जो खेळपट्टीवर आलाय फलंदाजी मार्कवर. सचिन मात्र एक मोठा खेळाडू. सचिन एक खूप मोठी काबिलियत असणारा फलंदाज आहे ज्याच्यात हा सामना पलटवण्याची खेचण्याची ताकद आहे. परंतु जयेश पाटील एक मोठा खेळाडू आहे. जयेश पाटील सातत्यानं चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळलाय. वन्स अगेन जयेश फायर करेल. आता मात्र एक जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक. या टेनिस क्रिकेट मधला एक दुर्मिळ फटका. चेंडू जाईल आल्या आल्या चौकार. सीमारेखा पार. 4 धावा मिळतील डीजे मास्टर. तर या चौकारानं मात्र धावफलकाची जी रणसूत्र आहेत ती बदलली आहेत. कारण धावफलकावर या चौकारानं 19 धावा जमा झाल्यात आणि विजयाची समीकरणं सुद्धा बदलली आहेत. आता मात्र 39 धावांची गरज आहे. सगळे प्रेक्षक आणि सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 33 बॉल. 33 चेंडू असतील आणि 39 धावांची गरज असेल विजयासाठी. ते अजूनही वाडा स्ट्रायकर संघाला. जयेश पाटील षटकातला 4था चेंडू हाताळेल जो प्रगती पथावर येईल. पुन्हा एकदा पॅव्हिलियन सिटी एंड कडनं मारायला सुरुवात करतोय जयेश. पंचांच्या डाव्या हातावरनं गोलंदाजी करेल. वन्स अगेन तोच फटका. आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडूला खेळला जात आहे. स्टॉप होईल चेंडू तोपर्यंत 2 धावा सहज गतीने टिपून काढल्या जातील. तिसऱ्या धावेचा रितेशचा प्रयत्न यशस्वी होईल का? विकेट क्रमांक 6 चं पतन. रितेश राऊतच्या पारीचा अंत. बाद. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 6 बाद. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदर 32 आतापर्यंत चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि या 32 चेंडूंचा खेळ शेष असताना धावफलकावर अजूनही 37 धावांची गरज आहे. परंतु विकेट खूप जास्त गमावले गेलेत. त्यामुळे विकेट टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण हे 4 विकेट विजयापासून दूर आहे तो देवा प्रतिष्ठान संघ. आणि जर आपण पाहायला गेलो तर साधारणतः 37 धावा दूर आहे विजयापासून तो वाडा स्ट्रायकर संघ. जयेश वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल आणि सामना करेल तो फलंदाज सचिन. एक मोठा फलंदाज आहे. एक चांगला खेळाडू आहे ज्या खेळाडूमध्ये हा सामना पलटवण्याची ताकद आहे. वन्स अगेन जयेश. अप्रतिम फटका. क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईल चेंडू जाईल भेदून सीमारेखा पार. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. दॅट्स द ग्लोरियस वन.
हॅलो हॅलो. तर या चौकारानं पुन्हा एकदा समीकरण बदलल्यात. धावफलकावर 25 धावा लागल्यात आणि विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 25 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट्स. 33 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 31 बॉल. कारण या षटकातला शेवटचा एक चेंडू असेल आणि येणारी पुढची 5 षटकं असतील. अशा एकंदरीत 31 चेंडू आणि विजयासाठी एकंदरीत 33 धावांची गरज असेल. आता मात्र जबरदस्त फटका होता. चेंडूनं फळीची एज घेतली होती. गलीमध्ये हा चेंडू सरसावला. एक धाव मिळाली आहे. षटक क्रमांक 4 षटक क्रमांक 3 जे संपुष्टात येत आहे. तिसरं षटक संपलंय आणि धावफलकावर स्थिरावलं. एकंदरीत एकेरी धावेनं 26 धावा जाऊन पोहोचल्यात आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. येणारी 5 षटकं आणि 32 धावांची गरज. परंतु फक्त शेवटचे 4 विकेट दूर आहे तो देवा प्रतिष्ठान संघ विजयापासून. डीजे मास्टर विना विलंब देवा प्रतिष्ठान नम्र विनंती करतोय आपण सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 4. तर धन्यवाद डीजे मास्टर. एव्ही वॉरियर्स संघ अजून एकही खेळाडू आपला दिसत नाहीये आणि कोहोच चॅलेंजर्स तुम्हाला सुद्धा नम्र विनंती करतोय आपण. यस, कोहोच चॅलेंजर्स संघ हजर. एव्ही वॉरियर्स संघाचा संघनायक आपण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी नम्र विनंती करेन की प्लीज कॉन्टॅक्ट देम. त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर त्यांना बोलून घ्यायचं आहे. कारण एव्ही वॉरियर्स संघ आणि कोहोच चॅलेंजर्स असा दुसरा सामना होईल. फक्त शेवटची 5 षटकं उरली आहेत. 30 चेंडूंनंतर लगेचच सामन्याला प्रारंभ होईल. तर आपण पाहतायत एक भव्य महासंग्राम. आता मात्र सचिन सातत्यानं स्वतः जबाबदारीनं खेळ करतोय. कारण संघ मालकाचा विश्वास सार्थकी ठरवण्याची एक मोठी संधी जी सचिनला मिळते. सुरुवात करायची आहे. मी नम्र विनंती पुन्हा एकदा करेन. मला सातत्यानं एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलावं लागतंय कारण खूप टाइम घेतला जातोय संघांकडनं. त्यामुळे निश्चित रूपानं मी एकच म्हणेन की प्लीज थोडं सहकार्य करा आणि वेळेच्या निर्बंधात हे सगळे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 6 सामने असतील. क्षेत्ररक्षणात वारंवार फेरबदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज अमित जाधव जो येईल सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळेल. देवा प्रतिष्ठान संघ नम्र विनंती करतो आपल्याला. वारंवार वेळेचा गैरवापर आणि दुरुपयोग केला जातोय. पुन्हा एकदा नम्र विनंती करतो या मायक्रोफोनवरून. तर सुरुवात होत्या. सचिन अमित जाधव पहिला चेंडू आणि खूप जास्त उसळी आणि पंचांचा इशारा येतोय एका स्वैर माऱ्याचा. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि एका अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. त्या 27 या धावसंख्येवर विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 31 धावा. एक सोपं समीकरण परंतु गडी टिकून ठेवणं मात्र खूप गरजेचं आहे. पाहूया देवा प्रतिष्ठान वन्स अगेन. आता मात्र सेल्फ डिफेन्स चेंडूला खेळलं गेलं. खेळपट्टी लगत खेळलं गेलं. एक धाव मिळाली आहे आणि धावफलकावर या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं त्या 28 या धावसंख्येवर. लेग बाय. इट्स कॉल ऑफ लेग बायज. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते कारण चेंडू आदळला तो पायावर. तर वन्स अगेन देवा प्रतिष्ठान संघ मात्र 4 गडी दूर आहे. विजयापासून फक्त 4 गडी टिपणे दूर आहे आणि मात्र एकंदरीत 30 धावा दूर आहे विजयापासून तो वाडा स्ट्रायकर संघ. आता मात्र एक जबरदस्त प्रयत्न. झेल सोडलाय या यष्टीरक्षकानं मात्र खूप थोडीशी निराशा. कारण निश्चित रूपाने थोडीशी चूक होऊ शकते कारण यष्टीरक्षकाकडे आपण ही विकेट जर पाहिली तर वेगवान गोलंदाजांचा चेंडू अतिवेगानं येतो. त्यामुळे यष्टीरक्षकाला थोडीशी जी त्याच्याकडनं चुकी होऊ शकते आणि यष्टीरक्षक मात्र आता भूमिकेत येतोय तो जयेश पाटील स्वतः कर्णधार. कारण 4 विकेट दूर आहे. झेल जर होऊ शकला असता तर 3 विकेट दूर राहिला असता तो देवा प्रतिष्ठान संघ विजयापासून. वन्स अगेन सचिन. अप्रतिम. दॅट्स द मॅजिकल वन. दॅट्स द ग्लोरियस वन. एक चांगला चेंडू हाताळला गेला आणि एका निर्धाव चेंडूची खेळी संपुष्टात आली आहे. पण बाउन्सचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. 3 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आली आहेत. नाही
तर एक फ्लायटर डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली आपल्याला. तर सातत्यानं अमित जाधव जो खूप सुंदर गोलंदाजी करतोय, सातत्यानं आपलं कौशल्य दाखवून देतोय. वन्स अगेन आता मात्र थोडा शॉर्ट पडला चेंडू. चेंडूवर तर पाहूयात एक फलंदाज बाद होण्याची चिन्ह मात्र उद्भवत होती. ही ताकद आहे वाडा प्रीमियर लीगची, ही ताकद आहे. खऱ्या अर्थानं हा झेल जर बनवू शकला असता, थोडा टफ कॅच होता, खूप कठीण झेल होता, परंतु सुरक्षित पवित्रा घेतला तो निश्चित रूपानं भूषण यानं, कारण चेंडूचा टप्पा मात्र आधी पडला. तर जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाज जाधव तयार. एक पुन्हा एकदा नामी संधी आहे. जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण भूषणकडनं 3 धावा वाचवल्या गेल्यात. अन्यथा हा चेंडू सीमारेखा पार झाला असता. छलांग लावली गेली, उडी मारली गेली आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 31 या धावसंख्येवर. विजयासाठी दोन्ही फलंदाज 27 धावांची अजूनही गरज आहे. पंचवीस चेंडू असतील, 27 धावसंख्येची गरज असेल. 2 धावांचा फासला आहे फक्त. सचिन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या आशा. पुन्हा एकदा ती चुकी. भूषण अप्रतिम प्रयत्न, कमालीचे प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा पणाला भूषणकडनं. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत भूषणसाठी. देवा प्रतिष्ठानच्या समर्थकांकडून टाळ्या वाजल्या पाहिजेत. झेल जरी सुटला असला आणि ट्राय खूप महत्वाचा होता. 1 धाव मिळाली आहे. धावफलकावर 32 धावा एकंदरीत ज्या स्थिरावलेल्या अवस्थेत आहेत. आता मात्र येणारे 24 चेंडू असतील आणि विजयासाठी 26 धावांची गरज असेल. 24 चेंडू 26 धावा. ड्रिंक ब्रेक्स होत आहेत. जाऊयात डीजे मास्टरकडे आणि एकंदरीत पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी लोटूयात. कोच चॅलेंजर एव्ही वॉरियर कॅप्टन टॉस साठी आहे टॉस बॉक्स मध्ये 1 मिनिटाच्या आत. कोच चॅलेंजर एव्ही वॉरियर बी फास्ट. तर या 4 फक्त 3 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक दिला जाईल. समालोचन कक्षात सुद्धा पाणी पाठवायचं आहे. तर एकंदरीत या 4 षटकांचा खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जी स्थिरावलेली धावसंख्या 32 आणि विजयासाठी 26 धावा गरजेच्या आहेत. 26 धावा. एक स्फोटक पारी, एक सांभाळून खेळ. 2 मार्ग आहेत फलंदाजाजवळ. स्फोटक पारी खेळून हा सामना त्वरित संपवायचा की संयमानं खेळ करून हा सामना विजयश्री घडून आणायचा. तर दोन्ही फलंदाज पप्पू आणि त्याला साथ दिली जाते सचिनकडनं. अजून मात्र आपण पाहिलं की तर थोडी पडझड खूप जास्त झाली, कारण महत्वाचे जे सितारे होते, महत्वाचे जे मोहरे होते, ते महत्वाचे मोहरे मात्र परतलेत. कारण पहिला विकेट जो मिळाला, पहिला गडी जो बाद झाला तो राकेश पाटीलच्या रूपाने. फळीची एज जी मिळाली आणि यष्टीरक्षकानं जो झेल टिपला गेला. धनंजय जाधव एक खूप मोठा गोलंदाज. रॉयल स्पोर्ट्स कुडूस संघाचं हे ट्रम्प कार्ड. आज मात्र देवा प्रतिष्ठान संघाकडनं गोलंदाजी मार्कवर येईल. गोलंदाज धनंजय जाधव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. आणि पंचांकडनं इशारा येतो. आमचे पंच विरल सर आमच्याकडे वळतायत. एक अतिरिक्त धावेची घोषणा होते आणि 33 धावा 33. कोच चॅलेंजर कॅप्टन एबी वॉरियर कॅप्टन टॉस साठी यायचे अंतिम पुकार. तर या वाईडनं 33 धावा धावफलकावर. पॅडल स्वीप करण्याचा प्रयास केला जातोय. अप्रतिम चेंडू आणि वाईडचा इशारा येतोय पंच विरल सरांकडनं.
वाईडचा इशारा येतो. या एक वाईडनं धावफलक चेंज झालाय. 34 धावा धावफलकावर. विजयासाठी 24 धावांची गरज असेल. आता मात्र प्रति चेंडू 1 धाव कमवायची आहे. बॉल 2 रन मॅच आहे. फलंदाजानं संयमानं जर खेळी केली तर हा सामन्यात वापसी करू शकतो. सातत्यानं पुन्हा एकदा वाईड नंबर 3. स्वैर मारा क्रमांक 3 या षटकातला. वाईडची घोषणा होते आणि धावफलकावर वधारलेली धावसंख्या 35 धावा. एकंदरीत धावफलकावर लागतायत. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाहीये की देवा प्रतिष्ठान संघ फक्त 4 विकेट दूर आहे. विजयापासून देवा प्रतिष्ठान 4 विकेट दूर, तर वाडा स्ट्रायकर्स 23 धावा दूर. पाहूयात. वन्स अगेन वाईड नंबर 4. चौथ्या क्रमांकाचा स्वैर चेंडू हाताळला जातोय आणि या 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळत आहेत. 36 धावा धावफलकावर. आता मात्र विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. 22 धावा ज्या गरजेच्या असतील विजयासाठी. अजूनही जर पाहायला गेलो तर 24 चेंडू आहेत. महत्वाचा स्ट्रायकर एंडचा गोलंदाज धनंजय जाधव एक मूर्तिमंत गोलंदाज आहे, ज्यानं भगवा करंडक आपल्या या गोलंदाजीनं गाजवला होता, ज्यानं अनेक फलंदाजांना चाप दिली होती आपल्या गोलंदाजीनं. तो हा गोलंदाज आहे. आता मात्र सन्मान. 1 धाव मिळेल. एकेरी धावेनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. कॉल देणं खूप गरजेचं आहे. अतिघाई संकटात नाही. 1 धाव मिळते. धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या 37 धावा. 37 सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 37 धावा धावफलकावर. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि देवा प्रतिष्ठान संघ मात्र 4 विकेट दूर आहे. 4 गडी बाद करून या सामन्यावर आपलं विजयाची मदार ते भूषवू शकतात. परंतु फक्त 21 धावा दूर आहे वाडा स्ट्रायकर्स. आता मात्र एक प्रहार. चेंडू जाईल वाऱ्याच्या दिशेनं. षटकार खूप लांब 6 आर पार. षटकार. 15 धावांची गरज विजयासाठी. तर चेंडू पाठवायचा आहे. मी कोहोज चॅलेंजर संघाला सातत्यानं पुकार देतोय. या षटकारानं मी सातत्यानं सांगतोय फक्त 15 धावांची गरज आहे. षटकार लागलाय. 21 धावा धावफलकावर गरजेच्या होत्या. आता 6 धावा आल्यात म्हणजे फक्त 15 धावांची गरज आहे. आणि एकंदरीत धावफलकावर 43 धावांची वर्मी लागल्या. 43 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. फलंदाजाला आणि प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक चेंडूवर धाव फलक कळवलं जाईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर वन्स अगेन धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 43. विजयासाठी 15 धावांची गरज आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा धनंजय जाधव जो देवा प्रतिष्ठान संघ 4 विकेट दूर आहे विजयापासून, कारण 6 गडी आतापर्यंत तंबूत परतलेत. आणि पप्पू मात्र सातत्यानं चांगली फलंदाजी करतोय. पप्पू मात्र चमकतोय. पप्पूनं आता मात्र जबरदस्त डिलिव्हरी. दॅट्स द एव्हरग्रीन. दॅट्स द ग्लोरियस लाईन अँड ग्लोरियस पिचिंग बाय मिस्टर धनंजय जाधव. हा चेंडू मात्र निर्धाव निघतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 43. विजयासाठी शेवटच्या 15 धावा गरजेच्या आहेत. 15 रनों की जरूरत. वन्स अगेन धनंजय. आता मात्र सन्मान दिला जातोय. खेळपट्टी नजीक चेंडूला खेळलं जात आहे आणि 1 धाव जी मिळते या एकेरी धावेनं आता मात्र धावफलक पुन्हा एकदा 44 धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 14 फलंदाज 14 धावा करायच्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे आणि गोलंदाजानं मात्र या 14 धावा थोपवायच्या आहेत. वन्स अगेन धनंजय इज ऑन फायर. आता मात्र फळीची एज घेतली होती. चेंडू विसावलाय गल्लीमध्ये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. 1 धाव सहज गतीने मिळाली. या एकेरी धावेनं धावफलक सरसावलंय. 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी शेवटच्या 13 धावांची गरज आहे. तर या षटकातले 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत आणि या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 6वा चेंडू और पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 7चं पतन. 13 धावांची गरज असताना 7 नंबरचा गडी परतलाय. आता मात्र शेवटच्या 3 विकेट दूर देवा प्रतिष्ठान.
जयेश पाटील नम्र विनंती करेन संघ मालक संघ नायक की आपण विना विलंब षटक क्रमांक 6 जे प्रगतीपथावर आणायचं आहे आणि फलंदाज गुरु गोवारी द मॅन फ्रॉम करंजपाडा एक चांगला खेळाडू आहे, सातत्यानं अप्रतिम गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. मात्र आज वर्मी लागते ती फलंदाजीच्या रूपानं. या 13 धावा करू शकतील का? कारण सचिन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र आत्मविश्वास बळाशी आहे, आत्मविश्वास कायम आहे. कारण या धावा सचिन अगदी सहज गतीने करू शकतो. परंतु देवा प्रतिष्ठानच्या या गोलंदाजांवर नजर टाकली. कोच चॅलेंजर एबी वॉरियर कॅप्टन बी फास्ट, वेळ घालवायचा नाहीये. आपण मी नम्र विनंती एव्ही वॉरियर संघाला करतोय, मी नम्र विनंती कोच चॅलेंजर संघाला करतोय, कारण यानंतर हा सामना लगेच संपणार आहे. आपणच आयोजक आहोत आणि आपणच वेळेची कटिबद्धता पाळत नसाल तर नॉट मिनिंग आय एम स्पीचलेस. कारण मी सातत्यानं मागचा अर्धा तास झाला तुम्हाला पुकार देतोय आणि आपण येत नाही आहात. दोन्ही संघ नायक आपल्याला नम्र विनंती असेल पण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये जायचंय. कोहोज चॅलेंजर्स आणि एव्ही वॉरियर्स संघ आणि यानंतरचा पण त्यानंतरचा जो सामना असेल त्या दोन्ही संघांनी सुद्धा तयारीत राहा, कारण लगेचच आपण एक सत्र जेव्हा दुसऱ्या सामन्याचं संपेल त्यावेळी विना विलंब लगेच त्यांची सुद्धा नाणेफेक होईल. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण काटेकी टक्कर आहे. निश्चित रूपानं दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे. देवा प्रतिष्ठान संघाला 3 विकेट दूर आहेत विजयापासून, तर निश्चित रूपानं 13 धावा दूर आहेत ते वाडा स्ट्रायकर संघ. त्यामुळे 13 धावा 18 चेंडूंमध्ये करणं एक सोपं लक्ष जरी वाटत असलं तरी विकेट डिफेंड करणं खूप महत्वाचं आहे. सन्मान दिला जातोय, चूक होते यष्टीरक्षकाकडनं, सीमारेखा पार. 22 चौकार येतोय, 4 धावा मिळतील. निर्धाव चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 49. धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत 9 धावांची गरज आहे, शेवटच्या 9 धावा कमवायच्या आहेत. येणारे 17 चेंडू असतील आणि विजयासाठी 9 धावांची गरज असेल. 9 तर एक सिंगल फिगर मध्ये जी रिक्वायर्ड धावसंख्या आहे ती येऊन पोहोचल्या. आता मात्र कसब कौशल्यपणा लागल्यात. जयेश पाटील सातत्यानं जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. 3 विकेट दूर आहे, काहीही होऊ शकतं कारण क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. क्रिकेट हा एक संधीचा खेळ आहे. क्रिकेट अगदी सातत्यानं आपलं भयानक प्रदर्शन दाखवू शकतो. सचिनची विकेट महत्वाची आहे ती देवा प्रतिष्ठान संघासाठी आणि सचिनला या 9 धावा करायच्या आहेत. तर पाहूयात एक मोठा संघर्ष आणि सचिनच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद, हिट विकेट. फलंदाजाचा पाय यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज बाद. शेवटचे 2 गडी बाकी आहेत. 8 विकेट बाद झालेत आतापर्यंत. 9 धावांची गरज आहे आणि 2 विकेट दूर आहे देवा प्रतिष्ठान संघ विजयापासून. 2 विकेट दूर आहे देवा प्रतिष्ठान आणि 9 धावांची गरज आहे ती विजयासाठी वाडा स्ट्रायकर संघाला. शेवटच्या 9 धावा गरजेच्या आहेत. एक काबिल खेळाडू दिनेश चौधरी इज ऑन बॅटिंग स्टँड. कोच चॅलेंजर आणि एबी वॉरियर कॅप्टन बी फास्ट. सातत्यानं महेश भोईर, मी आपल्याला मागचे 30 मिनिटं आवाज देतोय, आपण विना विलंब लगेचच यायचं आहे. आणि एबी वॉरियर संघ गणेश मोहिते विना विलंब आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये लगेचच जायचं आहे कारण आपण वरिष्ठ खेळाडू आहात. प्लीज कोऑर्डिनेट करायचं आहे आपल्याला. आपण टाइम टेबल 8-9 धावांची गरज आहे शेवटच्या. 2 विकेट दूर आहे विजयापासून. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलो 49 धावा धावफलकावर लागल्यात. 58 धावांची गरज आहे म्हणजे 9 धावा धावफलकावर गरजेच्या आहेत त्या मात्र वाडा स्ट्रायकर संघाला. आणि एकंदरीत देवा प्रतिष्ठानला हा जर सामना जिंकायचा असेल तर 2 गडी बाद करणं गरजेचं आहे. परंतु दिनेश चौधरी एक काबिल खेळाडू ज्यानं सातत्यानं पहिल्या सामन्यापासून चमक दाखवलं, ज्यानं सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळलंय, त्याच्यावर मात्र आता एक जबाबदारी, त्याच्यावर एक मोठा विश्वास जो दाखवला गेलाय तो टीम वाडा स्ट्रायकर्स कडनं. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात केला गेलाय. वन्स अगेन एकनाथ सोलकरच्या स्टाईलनं एक नाईट वॉचमन तैनात केला गेलाय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित. वन्स अगेन
आणि पंचांकडे अपील मागितला जातोय. अप्रतिम डिलीवरी. हे चित्त थरारक क्रिकेट है, इसी का नाम है क्रिकेट. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो, तर यामागचं सगळ्यात मोठं कारण सातत्यानं मी एक वाक्य समालोचन करताना वारंवार बोलत असतो की इंग्लंडच्या संघानं क्रिकेटचा शोध लावला आणि इंग्लंडला अजूनही एकही विश्वचषक जिंकता आलेला नाहीये. इंग्लंडचा संघ अजूनपर्यंत एकही ICCचा विश्वचषक वर्ल्ड कप अजूनपर्यंत एकही इंग्लंडच्या नावावर नाहीये. तर हे चित्तथरारक प्रदर्शन या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. वन्स अगेन या षटकातला 3 चेंडूंचा खेळ संपलाय. सुनील जो गोलंदाजी मार्कवर आहे. एकंदरीत षटकातले 3 चेंडू या षटकातले शेष असतील. आणि आपण जर पाहायला गेलो तर फलंदाज दिनेश चौधरी सो बॅटिंग स्टॅन्डवर आहे. द मॅन फ्रॉम कंचाड चा हा खेळाडू. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर सुनील सातत्यानं चांगले चेंडू हाताळतोय. 2 विकेट दूर आहे देवा प्रतिष्ठान. आता मात्र सन्मान. एक डिफेन्सची धाव तेजीने घेतली गेली आहे. 1 धावेनं रणसूत्र बदलतायत. 1 धावेनं धावफलक पुढे सरकताय. 50 धावा अर्धशतकीय पारी धावफलकावर लागले. वाडा स्ट्रायकर संघाची 8 धावा दूर आहे विजयापासून तो वाडा स्ट्रायकर संघ. आणि 2 विकेट दूर आहे तो देवा प्रतिष्ठान संघ. कारण 8 गडी आतापर्यंत बाद झाले, तर 2 विकेट टिपणं खूप गरजेचं आहे. तर 8 धावा करणं गरजेचं आहे ते वाडा स्ट्रायकर संघासाठी. पाहूयात एक काटेकी टक्कर, एक चुरशीचा सामना, एक चुरशीला सामना आपण पाहतोय. थोडी घाई करायची आहे तर एकच वाक्य सातत्यानं बोलावं लागतं, कारण आपल्याला 6 सामने दर दिवशी खेळवायचे आहेत. 6 सामने आपल्याला दर दिवशी पार पाडायचे आहेत. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील. गोलंदाजी हाताळेल राईट आर्म ओव्हर. सन्मान. सेल्फ डिफेन्स चेंडू जाईल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. निर्धाव चेंडू. चेंडू क्रमांक 5 ची वर्मी लागली आहे. शेवटचा 1 चेंडू हाताळणं बाकी आहे आणि त्यानंतर 1 रणसूत्र असतील. ही समीकरण बदलतील सगळी. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिल्यानंतर 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू 8 धावा, एक माफक आव्हान, परंतु विकेट टिकवणं फार गरजेचं आहे आणि देवा प्रतिष्ठानला विकेट टेकर करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना टॅप केलाय. चेंडूला खेळ जात आहे मिड विकेटला. 1च धाव मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते आता मात्र 51 धावसंख्येवर 7 धावांची गरज असेल विजयासाठी. शेवटच्या 7 धावा गरजेच्या आहेत. 12 चेंडूंचा फासला असेल आणि कोण षटक हाताळेल, कारण षटक आता मात्र खूप कलाईनं हाताळलं जाईल. जाऊयात आमच्या डीजे जॉकींकडे, कारण 7 धावा जो दूर आहे वाडा स्ट्रायकर संघ विजयापासून आणि देवा प्रतिष्ठान 2 विकेट दूर 12 चेंडूंच्या खेळामध्ये. तर एक चित्तथरारक मॅच. या सामन्यात खूप मोठी चमक, खूप मोठी चकमक, एक मोठा संघर्ष. जयेश पाटीलच्या अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा पणाला लागते, कारण 2 गडी जर टिपले तर हा सामना विजयश्री होईल तो देवा प्रतिष्ठान संघ आणि 7 धावा जर केल्या तर विजयी होईल तो वाडा स्ट्रायकर संघ. वाडा स्ट्रायकर संघासाठी एक खूप मोठी संधी आहे, परंतु एक चित्तथरारक प्रदर्शन पुन्हा एकदा या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतायत. तो दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बार बार बना देता है. कधीही माणूस भिकारी होऊ शकतो, कधीही राजा बनेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाहीयेत, कारण जर तर इफ अँड अनलेस these 2 words are continuously Vatican because these 2 words are very very important in cricket. हे सातत्याने 2 महत्वाकांक्षी शब्द जर आणि तर या अजिबात या शब्दांना या टेनिस क्रिकेटमध्ये थारा नाहीये. 7 धावा ज्या दूर आहे तो वाडा स्ट्रायकर संघ. एक फलंदाज गुरु गोवारी ज्याच्यावर खूप मोठी मदार आहे, ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. जयेश पाटील फाईट करेल. षटकातला पहिला चेंडू असेल. 7वं षटक प्रगतीपथावर. सो हिअर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी जयेश पाटील. आता मात्र एक चांगला प्रहार. चेंडू जातोय इन बिटवीन द गॅप.
चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार येतोय, 4 धावा मिळतील डीजे मास्टर. 3 धावा दूर आहे आता, मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. तर थोडीशी चुकी झाली आहे, कारण मॅच मधले 2 टर्निंग पॉइंट सांगतो मी, सातत्याने सांगत असतो. खेळाडूंना थोडंसं वाईट वाटतं, परंतु सांगावं लागतं, कारण बरं बोलणं, कारण योग्य वेळी योग्य बोलणं खूप गरजेचं असतं. 4 अतिरिक्त चेंडू जे हाताळले गेले आणि 1 यष्टी रक्षकाची झेल, या 2 गोष्टींनी देवा प्रतिष्ठान संघाचं थोडंसं नुकसान केलंय. आणि निश्चित रूपानं आपण पाहिलं की बरीच मोठी जी पडझड झाली. फलंदाज जे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर मधले फलंदाज होते, 3 धावांची गरज आहे शेवटच्या, बिकॉज 7 ओनली रिक्वायर्ड टू विन. तर एकंदरीत शेवटच्या 3 धावसंख्येची गरज, शेवटचे 3 धावा दूर आहेत विजयापासून, कारण 55 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी 58 धावांचं लक्ष होतं. जयेश पाटील 2 विकेट दूर आहे विजयापासून. पाहूया आता षटकातला पुढचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू क्रमांक 2 मात्र बीट. एक चित्तथरारक सामना. क्रिकेट हा जीवनाचा राजा आहे, जो हुकला तो संपला. निश्चित रूपानं जो फलंदाज हुकेल तो मात्र निश्चित रूपाने संपेल, कारण 3 धावा दूर आहेत. एकंदरीत अजूनही 10 चेंडू आणि 3 धावा अशी जी रणसूत्र आहेत ती बदलावी लागतील, ही समीकरणं सोडवावी लागतील ती या 2 फलंदाजांना, कारण शेवटचे 2 विकेट फक्त बाकी आहेत. कारण 8 गडी आतापर्यंत तंबूचा रस्ता ज्यांनी पकडलाय, आणि लास्ट 2 विकेट्स आर ओनली रिमेनिंग ऑन विकेट. जर पाहायला गेलो पुन्हा एकदा जयेश पाटील षटकातला 3रा चेंडू हाताळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अप्रतिम चेंडू. मी नम्र विनंती करेन खेळाडूंना, डेड बॉल. कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया कृपा करून पंचांना देऊ नका, कारण दोन्ही नामांकित पंच आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले हे दोन्ही पंच आहेत. 3 धावांची गरज आहे. 3 धावा दूर विजयापासून तो वाडा स्ट्राइकर संघ. तो ये क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. तर एक महत्वाचा फटका विजयासाठी गरजेचा आहे, तो वाडा स्ट्रायकर संघाला, आणि 2 विकेट गरजेच्या आहेत त्या देवा प्रतिष्ठान संघाला. जयेश पाटील षटकातला 3रा चेंडू हाताळेल. आता मात्र सेल्फ डिफेन्स. अप्रतिम 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 क्षेत्ररक्षण. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड भूषणकडनं पाहायला मिळालं, आणि धावा वाचवल्यात. 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 2 विकेटचा फासला आहे, तर 3 धावांचा फासला. या चढाईत कोण विजयी होणार, या चढाईत या लढाईत कोण विजयश्री खेचून आणणार पाहूयात. 3 धावा दूर वाडा स्ट्रायकर्स टीम. वन्स अगेन आता मात्र सेल्फ डिफेन्स. जयेश पाटील सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतोय. वन्स अगेन चेंडू क्रमांक 4 जो निर्धाव जातोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत, शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 3 धावा गरजेच्या असतील विजयासाठी. त्या वाडा स्ट्रायकर संघाला गुरु गोवारी आता मात्र कसब पणाला लागतंय, कौशल्य पणाला लागतंय, क्रिकेटचा पूर्ण अनुभव पणाला लागतोय. वन्स अगेन जयेश 5वा चेंडू हाताळेल. सेल्फ डिफेन्स. 1 धाव जी आणि खूप मोठी निराशा. चेंडू जाईल सीमारेखा पार. विजयश्री घोषित झालाय तो वाडा स्ट्रायकर संघ. 4 धावा मिळाल्यात. संघ विजय. खूप मोठी लढत, एक जबरदस्त सामना. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांचं कौतुक केलं पाहिजे, कारण एक मोठी मॅच तुम्ही दाखवलीत, त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक. धन्यवाद. यानंतर पूर्ण सामन्याचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय सूरज पाटील. आपण विनाविलंब समालोचन कक्षात यायचंय आणि पूर्ण सामन्यासाठी तुम्हाला मी आमंत्रित करतोय. धन्यवाद.
हॅलो आणि मॅन फॉर्म सरस्वळ प्रफुल आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मॅन फॉर्म सरस्वळ प्रफुल